उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आज घेणार सर्वपक्षीय बैठक। राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 16,300 कोटी रुपयांच्या निधीतून 24 खनिजांच्या व्यवसायाची मूल्य साखळी विकसित केली जाणार। तेल कंपन्यांकडून होणाऱ्या इथेनॉल खरेदी दर निश्चिती यंत्रणेला मंजुरी। इथेनॉलच्या स्थिर आणि वाजवी किमतीसह ऊस उत्पादकांनाही होणार लाभ। वक्फ सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाचा मसुदा तसंच सुधारित विधेयक आज समितीच्या अध्यक्षांद्वारे लोकसभा अध्यक्षांना सादर केलं जाणार। गुजरातमध्ये गांधीनगर इथे आज 2 दिवसीय राष्ट्रीय सुशासन परिषदेचा प्रारंभ। सार्वजनिक सेवांच्या वितरणात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय यंत्रणेत अभिनवता आणण्याविषयी परिषदेत विचारमंथन। म्हाडाच्या प्रस्तावित गृहनिर्माण धोरणात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठांसाठी विविध योजना आणल्या जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 127 संशयित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 2 जणांच्या मृत्यूची नोंद। आरोग्य विभागाने दिली माहिती। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून अभिवादन। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली। राजघाट इथे सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन।